हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर काल होता मंगळवार आणि तुम्हाला माहिती आहे, हा जो मंगल कलश आहे, हा मंगल कलश आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असला पाहिजे. हा मंगल कलशाचं काय महत्त्व आहे, ह्याची स्थापना कशी करायची, कोणी कधी करायची, हे सर्व डिटेल मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तो मंगल कलशाचा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल. तर हा आपला कुलदेवीसाठी आपण हा मंगल कलश मांडलेला असतो. तर आज सहज माझी अशी इच्छा झाली की म्हणजे देवीला सजवू मी. माहीत नाही माझ्या डोक्यात कुठून कशा या गोष्टी येतात, पण कदाचित ती देवाचीच एक इच्छा असते आणि म्हणून ती म्हणजे आपल्या मनात येते आणि मग ती देव आपल्याकडून पूर्ण करून घेतात. तर इतर वेळी आपण फक्त महालक्ष्मीचे जेव्हा गुरुवार येतात किंवा नवरात्रीमध्ये काय असतं, तर तेव्हाच आपण देवींना सजवतो. पण माझ्या मनात असा विचार आला की का नाही आपण मंगळवारी, शुक्रवारी जेव्हा देवीचे वार असतात तेव्हाही देवीला सजवू. कारण असेही वर्षभर आपण जे हे मुखवटे घेतो, वस्त्र घेतो, तर हे असेच पडून राहतात आणि देवांचा शृंगार हाही भक्तीचा एक पैलूच आहे. तर म्हणून इच्छा झाली आणि मी लगेच ती अंमलात सुद्धा आणली. तर आणि जो खरंच सांगते, जो मंगल कलश आहे ना, त्याला जेव्हा असं देवीचं स्वरूप प्राप्त होतं ना, तेव्हा तो म्हणजे आणखीनच खूपच सुंदर वाटतं. आपल्या देवघरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता त्याच्यामध्ये येते. म्हणूनच कदाचित आपल्याला मूर्तीपूजा सांगितली गेली असेल की जेव्हा आपण स्वरूप बघतो ना एखादं, तेव्हा आपण आणखीन त्याच्यामध्ये एकाग्र होतो, आणखीन आपलं मन त्याच्याकडे आकर्षित होतं. तर म्हणून मूर्तीपूजेला खूप महत्त्व आहे. तर मी अगदी साधं सोपंच म्हणजे साधंच देवीला सजवते, असं संपूर्ण शृंगार नाही करत आहे. तर तुम्हाला माहीतच असेल की आता गुढीपाडव्यापासून आपला चैत्र नवरात्रीचा उत्सव चालू होतो. तर चैत्र नवरात्र ही आपण जशी शारदीय नवरात्र असते ना, तशीच चैत्र नवरात्र असते. पण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी ह्याचा घट वगैरे वेगळा मांडला जात नाही. आपण अखंड दिवा नक्कीच लावू शकतो. पण हा आपल्या ज्या कुलदेवी असतात ना, त्या कुलदेवीचा कुलाचार आपण या चैत्र नवरात्रीमध्ये नक्की केला पाहिजे. तुमची जीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीची तुम्ही ओटी काढून ठेवा या चैत्र नवरात्रीमध्ये. बऱ्याच बघा देवींच्या यात्रा म्हणा किंवा जत्रा म्हणा, ह्या काळामध्ये असतात, चैत्रामध्ये असतात आणि खूप उत्सव देवींचे साजरे केले जातात. तर आपणही ही जी चैत्र नवरात्र आहे या 9 दिवसांमध्ये देवी आईची भरपूर सेवा मनोभावे करू शकतो. तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे फक्त एक एक अध्याय वाचला म्हणजे पूर्ण पाठ होत नाही. तर संपूर्ण जो ग्रंथ आहे तो एका वेळेला एका दिवशी तुम्ही वाचलात तर त्याचा एक पाठ पूर्ण होतो. तर असं तुम्ही रोज एक एक पाठ करू शकता. त्याचे जेव्हा 14 पाठ होतात ना दुर्गा सप्तशतीचे, तर तेव्हा नवचंडीचं पुण्य आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतं. पण जेवढं शक्य होत असेल तसं तुम्हाला जर 2-2 अध्याय वाचता येत असतील तर तुम्ही 2-2 अध्याय त्याचे वाचू शकता. एक अध्याय रोजचा वाचू शकता किंवा दुर्गा कवच म्हणून जसं मी रोज छोटं एक पुस्तक वाचते, तर तसंही तुम्ही त्याचं वाचन करू शकता. जितकं तुम्ही वाचन कराल, जितकं नामस्मरण कराल, जितकं मंत्रस्तोत्राचं पठण कराल, तेवढं ते आपल्याला लाभदायक ठरेल. रोज संध्याकाळी जेव्हा नवरात्री ही सुरू होते, अगदी पौर्णिमेपर्यंत तुम्ही रोज संध्याकाळी देवीच्या समोर एखादं छोटंसं हवन करू शकता, जे होम हवन आपण करतो.
सकाळचं सर्व आटोपल्यानंतर मी संध्याकाळी जरा आज बाहेर गेले होते. खूप दिवसांनी, खरंच सांगते, खूप दिवसांनी मी आज बाहेर गेले होते आणि पिशवी घेऊनच जाते. म्हणजे काही ना काही सामान घ्यायचं असेल तर पिशवी आपल्या सोबत असलेली बरी. कारण सगळीकडेच मग त्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे मिळतात, त्यापेक्षा आपली पिशवी आपल्यासोबत असलेली बरी असते. तर बऱ्याच दिवसांनी बाहेर गेली. खरंच संध्याकाळचं असं वाटतं की बाहेर निघावं, पण बाहेर पडायला मिळत नाही. काही ना काही कामं असतात, जेवणाचं असतं, पूजा असते, सगळं असतं, त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही. पण थोडंसं बाहेर पडलं ना तर खूप फ्रेश वाटतं आणि बरीच कामं होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी भाज्या घेऊन आली आणि तुम्हाला खरंच सांगते की 150 रुपयामध्ये इतक्या साऱ्या भाज्या येतात. आणि आपण कधी कधी एमर्जन्सीमध्ये ऑनलाईन ब्लिंकिट, स्विगी आपण करतो, किती महाग पडतं आपल्याला. आणि बघा 150 मध्ये माझ्या एवढ्या सगळ्या भाज्या आल्या. म्हणजे कांद्याची पात आणली आणि ती पण किती फ्रेश आहे बघा. आणि त्यानंतर मिरच्या आणल्या, या ज्या तळणीच्या मिरच्या असतात त्या आहेत, पापडी आहे, त्यानंतर टोमॅटो संपले होते. टोमॅटो हे छान गावठी छोटे टोमॅटो आहेत. कोबी आहे, त्यानंतर छोटी जी कारली असतात ना ती अशी छोटी कारली आहेत आणि लाल माठ. तर म्हणजे एवढ्या भाज्या माझ्या फक्त 150 रुपयामध्ये आल्या. आणि आपण असं ऑनलाईन मागवतो, आपल्याला माहितीही नसतं की कशा भाज्या येतात, काय येतात. म्हणजे इतर वेळी तर नाही, पण कधीतरी मी मागवते, पण डिफरन्स बघायला गेलं तर खूप फरक पडतो. तर चला मी आता पटापट पहिले आवरते. बाहेर गेलं एक गोष्ट आहे की खूप उशीर होतो. म्हणजे मग गेलं ना आपण, मग इथे हे बघ ते बघ, खूप टाइमपास होतो, कोण भेटतं, बोलत बसतो वगैरे, बराच वेळ जातो. तर त्याच्यामुळे उशीरही झाला. तर पहिले फटाफट आवरते जेवणाचं वगैरे आणि तुम्हाला एक छान गोष्ट दाखवणार आहे हे सगळं आवरल्यानंतर. तर चला पहिले मी माझी कामं आवरून घेते. तर कालच्या रुटीनच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात. तुम्हाला सगळ्यांना रुटीन वगैरे अशा गोष्टी बघायला खूप आवडतात, कारण ते आपल्याला कुठेतरी आपण स्वतःला त्याच्याशी रिलेट करतो किंवा आपण विचार करतो की अरे ही व्यक्ती इतका चांगल्या प्रकारे ही गोष्ट करू शकते, तर मीही करू शकते. तुम्हाला सुद्धा उत्साह येतो त्या कामांना. तर म्हणून म्हटलं चला थोडे थोडे जे काही रुटीनचे व्हिडिओ आहेत ते पण, म्हणजे रुटीन तुमच्यासोबत सुद्धा काही ना काही शेअर करू. तर दुपारची म्हणजे संध्याकाळची जी चहाची भांडी होती तर ती सगळी मी लगेचच घासून ठेवते. बेसिंग नेहमी क्लीन ठेवते, म्हणजे कसं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि इथे पण सगळी जी भांडी ठेवली होती ती पण पटापट पुसून जरा थोडा वेळ एक साईडला ठेवली दुसऱ्या ओट्यावर, म्हणजे थोडीशी सुकली ना व्यवस्थित की मग ती ट्रॉलीमध्ये मी लावते. आपली प्रत्येक गोष्ट ऑर्गनाइज यासाठी असली पाहिजे की ती आपल्यालाच खूप हेल्पफुल पडते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही ठेवतानाच व्यवस्थित ठेवली असेल, तर तुम्हाला जेव्हा गरज असते ना तेव्हा तुम्हाला इथे तिथे शोधाशोध करायची गरज पडत नाही, अगदी व्यवस्थित मिळते. प्लस साफसफाई करायला आपल्याला खूप सोपं पडतं. नाहीतर मग सगळं पसारा जर ठेवलेला असेल तर आपल्याला एक तर त्या पसाऱ्याची सवय होऊन जाते बघून बघून, आणि कधी कधी मग तो पसारा आवरायला कंटाळा सुद्धा येतो. आणि कोणी आपल्या घरी अचानक समजा आलं गेलं तर ते दिसायला खरंच खूप खराब दिसतं. तर म्हणून आपलं घर हे नेहमी ऑर्गनाइज असलंच पाहिजे, सुटसुटीत, व्यवस्थित, नीटनेटकं, स्वच्छ हे असलंच पाहिजे. आणि अशाच घरामध्ये देवीचा, लक्ष्मीचा वास असतो. तर बघा आता मी पहिले कुकर लावून घेते आणि कुकर लावल्यानंतर ज्या आपण भाज्या आणल्या आहेत तर त्या पहिल्या भाज्या स्वच्छ करून घेते. ज्या पण आपण भाज्या आणतो तर त्या तुम्ही फक्त आणून उपयोग नाही, त्या तुम्ही कशा व्यवस्थित ठेवता यावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. नाही तर मग ती भाजी जर अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर ती कुठून कुठून आपल्यापर्यंत पोचलेली असते, कुठल्या धुळीतून, कुठल्या गाडीतून, कशातून आपल्यापर्यंत पोचलेली असते. आणि त्या धुळीमुळे, त्या बॅक्टेरियामुळे ती भाजी लवकर खराब होऊ शकते. तर म्हणून आपण जे पैसे देतो तर ते पैसे पूर्णत्वाला गेले पाहिजेत, संपूर्ण यूज झाले पाहिजेत. तर म्हणून ज्या आपण भाज्या आणतो ना तर त्या अशा व्यवस्थित आणल्यानंतर लगेचच त्याच दिवशी व्यवस्थित स्वच्छ करा, कोरड्या करा आणि त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. बघा अगदी 1 आठवडा मी तुम्हाला म्हणेन की भाज्या फ्रेश राहतात, खराब होत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही स्वच्छ करून ठेवताना तर वेळीच एखादी गोष्ट खराब असेल तर ती तेव्हाच तुम्ही काढून वेगळी केलीत तर ती गोष्ट आणखीन चांगल्या प्रकारे राहते. तर ह्या मी आता स्वच्छ धुवून घेते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी या कशा प्रकारे व्यवस्थित स्टोअर करून ठेवते, याच्यासाठी स्टोरेज मी कसं केलंय.
तर खूप छान भाज्या मिळाल्या होत्या बघा. सगळ्या भाजी घेताना ना अगदी छोट्या छोट्या भाज्या घ्यायच्या, म्हणजे त्या म्हणतात ना गावठी भाज्या किंवा ऑर्गॅनिक भाज्या असतात, ज्या भाज्या आकाराने खूप मोठ्या असतात. तुम्हाला भले 30 रुपयामध्ये खूप मोठा फ्लावर मिळेल, पण तो फ्लावर खाऊन तुम्हाला त्यातलं काहीही जे विटॅमिन वगैरे मिळायला पाहिजे ना, तर ते मिळत नाही, कारण ते संपूर्ण फर्टिलायझर्सने आणि पेस्टिसाइड्सने पिकवलेलं असतं. तर आता जस्ट माझं आवरलं सगळं, फटाफट केलं. कुठेही बाहेर गेलं लेट होतोच, आणि आपण दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो तरी घरी येऊन आपल्याला सगळं परत करावंच लागतं. तर असो, ते आपलंच काम आहे शेवटी. आपल्याला आपल्या डोक्यात ठेवूनच आपण त्या गोष्टी चालायच्या. तर एक छान गोष्ट जी तुम्हाला दाखवायची होती, तर ती म्हणजे की मी व्हिडिओ क्लोज करणार होती, पण म्हटलं नको आजच दाखवू, म्हणजे कोणाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी ममता जोशी ताई आहे, जी बडोद्याची ताई आहे, तर तिच्याकडून मी स्वामींसाठी खूप छान छान वस्त्र मागवलेत, आणि तिने आणखीन पण बऱ्याच छान छान गोष्टी पाठवल्या आहेत. तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते की काय छान छान आहे. तर स्वामींचे वस्त्र नंतर दाखवते. सगळ्यात पहिले ना, की तुम्हाला सगळ्यांना बघा, मी असे दिवे आणले होते दिवाळीच्या वेळेला क्रिस्टलचे. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई हे क्रिस्टलचे दिवे कुठून घेतले, तर मी डोंबिवलीच्या मार्केटमधून घेतले होते. तर बऱ्याच जणांना मिळाले नाही. तर बघा, असे तिने हे क्रिस्टलचे दिवे पाठवले, ज्याच्यामध्ये आपण असे आतमध्ये वॅक्सचे दिवे ठेवू शकतो. तर खूप सुंदर आहेत बघा, खूप छान आहेत. 2 आहे, ते पेअर आहे. तर असे खूप मस्त दिवे आहेत बघा. तर असे दिवे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की तिच्याकडून मागवू शकता. हे आपल्या पूजेमध्ये खूप सुंदर दिसतात. तुम्ही माझ्या बऱ्याचशा पूजांमध्ये बघितलेत हे दिवे, खूप छान दिसतात. तर असे हे क्रिस्टल पेअर आहेत, क्रिस्टलचे दिवे. त्यानंतर मी फटाफट दाखवते तुम्हाला, कारण आपल्याला व्हिडिओ लवकर एंड करायचा. तर त्यानंतर आता येणार आहे आपला पाडवा. तर पाडव्यासाठी अशी छान अशी ही रांगोळी आहे. ते पूर्ण पॅकिंग केलं मी, पॅकिंग ओपनसुद्धा केलं नाही आहे, तसंच ठेवलं आहे. तर ही पॅकिंग पण खूप छान केलं आहे, जेणेकरून वस्तू व्यवस्थित पोचावी. तर बघा किती सुंदर आहे हे. उलटं दिसतंय तुम्हाला, इथे लिहिलं आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिलं आहे. पण वर्क कसं केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे आपण असं रांगोळीमध्ये ठेवू शकतो, किंवा आपण गुढीच्या इथे ठेवू शकतो, किंवा डेकोरेशन पर्पजसाठी असं कुठेही छान लावू शकतो, दरवाजाच्या इथे वगैरे पाडव्याच्या दिवशी. तर खूप सुंदर आहे हे, खूप मस्त आहे. तर असं हे एक रांगोळी आहे. त्यानंतर ही आपण जी रांगोळीमध्ये ठेवतो ना मध्ये सेंटरला, गुढीच्या इथे ठेवू शकतो आपण, दरवाजाच्या इथे ठेवू शकतो, पूजेमध्ये असे ठेवू शकतो बघा. याच्यामध्ये आपण मध्ये वॅक्सचा दिवा ठेवू शकतो, आणि खूप सुंदर आहे. असं असतं बघा, हे रांगोळ्या म्हणतात याला, रेडीमेड रांगोळ्या अशा मोठ्या मोठ्या सुद्धा मिळतात. तर हा छोटा पार्ट आहे, पण खूप सुंदर आहे. बऱ्याच प्रकारे आपण ह्याला, तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे की तुम्ही हे किती प्रकारे ह्याचा यूज करू शकता. तर माझ्या बऱ्याचशा पूजांमध्ये तुम्ही खूप साऱ्या वस्तू बघता, ॲक्च्युली त्या वस्तू त्याच्यासाठी नसतात, पण तरीही मी त्याच्यामध्ये यूज करते. तर तुमच्यावर आहे की तुम्ही त्या वस्तू कशा वापरू शकता. आणि हे आणखीन एक दिवे आहे, तिने पाठवले, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे दिवे, मला खूप आवडले दिवे. तर बघा असे दिवे आहे, ते हातला वॅक्सचा दिवा काढते बघा, खूपच सुंदर आहे. त्याला खाली असा बेस आहे, आणि इतके सुंदर दिसतील ना हे पूजेमध्ये, खूप सुंदर दिसतील. त्याला वर्क बघा किती सुंदर केलं या दिव्याला. तर असा हा पेअर आहे, आणखीन एक पेअर आहे, तो पॅक आहे. तर हा एक दिवा असा आहे. तर हे सगळे आता माझ्या नेक्स्ट पूजा ज्या येणार आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. आणि मग नंतर तुम्ही मला विचारणार की ताई कुठून घेतलं. नेक्स्ट जे तिने पाठवलेलं आहे ते म्हणजे, जसे ते स्वामींचे वस्त्र बनवते तसेच ती श्रीकृष्णांचे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे वस्त्र बनवते. बघा किती सुंदर आहे, याची क्वालिटी इतकी छान आहे ना. बघा किती लेअर आहे, त्याला मटेरियल किती लेअर आहे, अगदी गादीसारखं आहे. आणि ह्याचं जे मुकुट आहे वरचा तो पण खूप सुंदर आहे बघा. असं वस्त्र हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि तुम्हाला खरंच सांगू, तिच्याकडचे जे रेट्स आहेत ना प्रत्येक वस्तूचे खूप रिजनेबल आहेत. ती खूप साऱ्या गोष्टी सेवा म्हणून या गोष्टी करते, आणि म्हणून ती खूप रिजनेबल रेट्समध्ये देते. बाहेर ऑनलाईन किंवा बाहेर या गोष्टी खूप महाग विकल्या जातात, पण तिच्या बाबतीत ती खूप खरंच जेन्युइन आहे. आणि म्हणूनच मला आवडतं की
ती जेही पाठवते ना बनवून, तर ते मला खूप आवडतं आणि मी नेहमी तिच्या सगळ्या गोष्टी दाखवत असते. कारण असंच असलं पाहिजे. आपण जेही काम करतो ना, त्यात प्रॉफिट तर असला पाहिजे, पण एवढंही नाही की त्याच्याने समोरचा लुटला जाईल किंवा आपल्याला मिळतंय म्हणून खूपच लुटायचं. आपली वस्तूची कॉस्ट निघाली, आपली मेहनत निघाली, बस मी म्हणेन ते म्हणजे खूप आहे. त्यात एक प्रकारची सेवा होते. आज हे जे वस्त्र बनतात, हे वस्त्र प्रत्येकाच्या देवघरात जातात, प्रत्येकाचे देव ते वस्त्र परिधान करतात. म्हणजे किती मोठी सेवा झाली. आपण फक्त घालतोय, पण तिने प्रत्यक्षात स्वतःच्या हाताने या गोष्टी बनवल्याय, म्हणजे ते पण किती पुण्य मिळतंय. तर ते खूप 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 महत्त्वाचे. तिला ते खूप लागू पडेल तिच्या आयुष्यामध्ये. आणि हे बघा, हे आहे, खूप सुंदर आहे. हे ना स्वामींचं आसन आहे. ह्याला म्हणतात पिचवाई वर्क. हे खूप खूप फेमस आहे सध्या. बघा तुम्ही वॉल्सवर वगैरे पण असं पिचवाई वर्क केलं जातं. कलर पण किती सुंदर आहे. आणि असे हे 2 आहे लोड आहेत साईडला ह्याचे. तर असे हे स्वामींचं आसन आहे. खूप छान आहे, असं गुबगुबीत आहे गादीसारखं. तर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या काही पूजा असतील, श्रीकृष्णांसाठी वगैरे, असं बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर करू शकता. ते पण खूप छान आहे. आणि फायनली आता मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे स्वामींचे आसन. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फटाफट दाखवते तुम्हाला. तर बघा स्वामींसाठी कुठले आसन नाही, वस्त्र. तर स्वामींचं पहिलं वस्त्र जे खूप आवडलं मला, जे मी स्वामींना गुढीपाडव्याच्या दिवशी परिधान करणार आहे, तर ते म्हणजे बघा, हा किती सुंदर रंग आहे. तर असं हे स्वामींचं निळ्या रंगाचं वस्त्र आहे. मोरपिसी रंग म्हणतो ना आपण, तसं आहे. अगदी सिंपल पण खूप छान. आणि ह्याला साजेशी अशी पगडी तिने बनवली, किती सुंदर. एवढीशी वस्तू आहे ही, पण त्याला इतकं काम, किती मेहनत आहे याला. जी व्यक्ती बनवते ना त्यालाच समजू शकतं की ह्याच्यात किती मेहनत आहे. मोठ्या वस्तू ज्या बनतात ना त्याच्यामध्ये फटाफट काम करता येतं, पण ज्या अगदी छोट्या छोट्या वस्तू बनतात, तुम्ही बघा लहान मुलांचे ड्रेस खूप छोटे असतात पण का महाग असतात, कारण त्याला मटेरियल पण छोटं छोटं लागतं, प्लस त्याला काम छोटं छोटं करावं लागतं, वेळ भरपूर जातो त्याच्यामध्ये. तर अशी ही छोटीशी बघा पगडी. माझी स्वामींची मूर्ती 3 इंचाची आहे, 3 इंचाच्या आसपास, पण त्याच्यासाठी सुद्धा इतकं सुंदर काम तिने केलं. तर खूप तिच्या अंगामध्ये हातामध्ये खूप कला आहे. खरंच खूप भाग्यवान आहे की इतके तिचे वस्त्र सगळ्यांचे स्वामी परिधान करतात. म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे. दुसरं जे वस्त्र आहे ना ते असं तिने साडीचं जे मटेरियल येतं ब्लाऊज पीसचं त्याच्यापासून बनवलं आहे. आणि त्याला लेस पण बघा किती सुंदर लावले. आणि त्याला पगडी सुद्धा बघा किती छान बनवले. किती कलाकारी आहे याच्यामध्ये. इतकुशी पगडी बनवली आणि त्याला पण किती वर्क काम केलंय बघा. खूप सुंदर वाटेल. स्वामी हे जेव्हा परिधान करतील ना खूप छान दिसेल. आणि सणांसाठी स्पेशली, जसं आपण सणांना अशा काठाच्या साड्या वगैरे नेसतो ना, तर तसं स्वामींना सुद्धा असं हे काठाचं किती सुंदर दिसेल घातल्यानंतर. तर मी तरी खूप एक्सायटेड आहे की स्वामींना कधी हे घालते. आणि तिसरं वस्त्र जे दिलंय ना ते पण असं हे ब्लाऊज पीस जे असतं ना, ब्लाऊज पीसच्या मटेरियलचं आहे. ह्याची पगडी बघा तिने किती सुंदर बनवली, खूप छान बनवले, खूप छान. स्वामींना घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे बघा. अरे पडली. तर अशा प्रकारे ह्याची पगडी आहे. तर असे खूप सुंदर सुंदर वस्त्र तिच्याकडे आहेत. अगदी लहानातल्या लहान मूर्तीपासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या मूर्तीपर्यंतचे सगळे वस्त्र ती बनवते. श्रीकृष्णांचे वस्त्र बनवते. बरेचसं डेकोरेशनचं सामान सुद्धा तिच्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही सणांच्या आधीच, जेव्हा अशा काही वस्तू असतात ना, सणांच्या आधीच मागवत जा. कारण सणांच्या वेळेला का होतं, अचानक खूप लोड येतो, मग प्रत्येकालाच ती गोष्ट मिळते, वेळेवर मिळते, कुरिअर सेवा वेळेवर जाते किंवा नाही, असं बऱ्याच गोष्टी असतात. तर म्हणून थोडंसं आधीपासून आपण प्लॅनिंग केलं ना, तर आपल्याला मग सणाच्या वेळेला आपल्याला ज्या वेळेला जी गोष्ट हवी असते तर ती व्यवस्थित अवेलेबल होते. तर या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं मागचं कारण म्हणजे की तुमचे सुद्धा सण खूप छान जावे, तुम्हाला सुद्धा अशा छान छान गोष्टी मिळाव्यात. आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल की ताई खरंच सण करायला किंवा देवाची भक्ती करायला इतक्या साऱ्या गोष्टींची गरज असते का? गरज तर कशालाच कसल्या गोष्टींची नसते. पण मी जसं नेहमी सांगते की आपलं प्रेम
ज्या व्यक्तीबद्दल एखाद्या जर आपल्या मुलांवरती जर आपलं प्रेम असतं तर आपण मुलांसाठी नेहमी कसा विचार करतो की चांगल्यात चांगली गोष्ट मी माझ्या मुलाला किंवा मुलीला नेहमी देईन, तर तसंच मी देवाबद्दल पण मी तसाच विचार करते की बेस्ट गोष्ट मी देवासाठी करण्याचा नेहमी प्रयत्न करेन. जे त्यांनी दिलंय तेच मी त्यांना देते. मी काय असं वेगळी गोष्ट त्यात करत नाहीये. पण एक म्हणतात ना की आपली आवड कशातून, आपलं प्रेम कशातून दिसतं की आपण त्याच्यासाठी काय करतोय किंवा काय करायचा प्रयत्न करतोय. तर तसंच माझाही हाच प्रयत्न असतो. आणि मला दुसरं काही असं खूप मोठी सेवा किंवा मोठं काही असं करता येत नाही. तर माझ्या म्हणजे म्हणतात ना की प्रत्येकाची भक्ती करायची एक पद्धत जी असते ती वेगवेगळी असते. तर तसंच मला हे देवांचा शृंगार करण्याची खूप 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 आवड आहे. आता तुम्ही याला काही म्हणा की खूप खर्च करते किंवा खूप सगळ्या गोष्टी दाखवते याच्यासाठी की मी जे करते, माझ्याकडे जे येतं ते तुम्हाला पण मिळावं, तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घ्यावा, यासाठी मी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवते. आणि ह्या खरंच खूप रिझनेबल रेटमध्ये ह्या गोष्टी मिळत आहेत, तर म्हणून मी त्या तुम्हाला दाखवते. प्लस आपण ह्या ज्या गोष्टी घेतो तर ह्याच्याने कोणाचं तरी घर चालतं, कोणाला तरी 4 पैसे मिळतात, तर ते पण एक समाधान, ते पण एक पुण्य आपल्या पदरी पडत असतं. तर म्हणून अशा इतर अनेक फालतू गोष्टींसाठी आपण खूप सारा खर्च करतो. पण देवपूजेसाठी ज्या गोष्टी लागतात ना, तो जो तुम्ही खर्च करताना मी सांगते तो वायफळ खर्च अजिबात नाही आहे. त्याचं खरंच कुठेतरी काउंटिंग, चांगल्या ठिकाणी काउंटिंग होत असतं त्याचं. तर म्हणून देवासाठी करताना कधीच मागे पुढे बघू नका. खूप छान अगदी मनापासून तुम्ही देवासाठी करा. असा विचार करू नका की मी हे केलं तरच देव माझ्यासाठी काय करेल. देव काही करो किंवा नको करू, तुमचं प्रेम जे आहे ना देवाबद्दलचं, ते तुमच्या कृतीतून आणि तुमच्या भक्तीतून, तुमच्या प्रेमातून ते व्यक्त झालं पाहिजे, तरच ते देवापर्यंत पोचत असतं. तर चला, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आहेत. तर तुम्हाला काय आवडलं असेल तर नंबर मी ममता जोशी ताईचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, ते स्क्रीनवर सुद्धा येत असेल. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच यातून काय ना काय गोष्टी मागवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मला आली आहे खूप झोप, तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.